चला योगासनपटू अंकुश खंडेकर योगासन करायला लागलेला आहे. प्रत्येकानं घरी करावी अशी सोपी सोपी योगासन. हो असं फक्त पायात बियात मुंडक्यात पाय काय गुतू नका, नाहीतर डॉक्टरला बोलावं लागेल. डॉक्टर म्हणे तापून करावं लागेल. आल्यात मंदार आणि पैलवान कोहली आलेले आहेत. कुस्ती लावण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आदरणीय आशाताई बुचके यांना विनंती, आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचंय. मॅडम आले. हनुमंतपुरीसाठी लक्ष्मण राऊत यांच्याकडून हनुमंतपुरीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. हनुमंत आपलं बक्षीस घेऊन जायचंय. आणि योगासन पटूसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली योगासनं केली. हनुमंतपुरी आपलं बक्षीस घेऊन जायचंय. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आदरणीय आशाताई बुचके आखाड्यावरती येतात. चला चला पुढे चला. हळूहळू. धन्यवाद. मंदार मेहत्रे आदरणीय अकोल्याचे सरपंच अनिलभाऊ मैत्रींचा चिरंजीव आणि कोहली पैलवान कोहली आकडा पंजा हनुमंतपुरी पैलवान आपलं बक्षीस घेऊन जावा. घेऊन जा. आणि सत्यशी दादा शेरते आणि आशाताई बुचके यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागते. माऊली जमणारे रवींद्र कुमार पहिला पुकार. पहलवान मैदान में चलिए. मंदार विरुद्ध कोहली पहलवान अशी कुस्ती लागते. बोला. कुस्तीला पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी पहलवान सचिन येलबा या ठिकाणी आदरणीय आशाताई शुभेच्छा देतील. आई मुक्ताई यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी खरं तर महाराष्ट्रातून परराज्यातून आणि देशातून या ठिकाणी पैलवान आले. उत्तर पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वात आई मुक्ताईची यात्रा या नारायणगाव शहरामध्ये भरत असते. तमाशा आणि त्याचबरोबर मोठा कुस्तीचा आखाडा या निमित्तानं भरत असतो. ग्रामस्थ मंडळी, आमचे सहकारी मित्र आमदार भाऊ पाटे असतील, संतोषनाना खैरे असतील, त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ मंडळी मोठ्या आनंदात या यात्रा उत्सव करत साजरा करत असतात. आवर्जून या ठिकाणी आमंत्रित करतात, सन्मान करतात. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. यात्रा उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जपतो. उत्तर पुणे जिल्ह्यातली असणारी ही नारायणगावची मुक्ताई देवीची यात्रा आणि खरोखरच दृश्य लागावी असं नियोजन 22 वर्ष मी या यात्रेमध्ये येते. या वेळचं नियोजन खरोखरच या ठिकाणी इतकं सुरेख केलेलं आहे सगळ्यांनी की त्याचं कौतुक केलं पाहिजे. अगदी तुम्ही आतमध्ये गेलात तर मनासारखं त्यांनी काम केलेलं आहे. आई मुक्ताईला एवढंच गाणं घालते की आई मुक्ताई आज या ठिकाणी देशाच्या बाहेर सुद्धा मला इथे आले. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं नियोजन बाबूभाऊ आपल्याला जास्त ताकदीने करावं लागेल. आणि निश्चितपणाने उद्याची पिढी घडायची असेल तर जसा निवेदक भाऊ बोलतोय तसं प्रत्येकाने एक करा, एककाला तयारीला लावा.
विजय करण्यात आणि आपली संस्कृती टिकेल या ठिकाणी आलेले पंच म्हणून भाऊचं पण कौतुक करतो. या ठिकाणी ज्यांनी म्हणून आपलं योगदान दिलं त्या प्रत्येकाचं, मीडियाचं सुद्धा, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सुद्धा, आलेल्या पाहुण्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो. आणि आमच्या डिपार्टमेंटने सुद्धा खूप छान पद्धतीने नियोजनात भाग घेतला, सहभाग घेतला, कारण डिपार्टमेंटची कन्या आहे म्हणून मला तेवढा जास्त अभिमान आहे. या ठिकाणी MSCBने सुद्धा काल लाईट गेल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला मी पुण्यात फोन केला, लगेच लाईट चालू केली आणि परत जाऊ नाही दिली. त्यांचे सुद्धा आभार. ज्यांनी मदत केली प्रत्येकाचे आभार मानतो. आई मुक्ताईला गाराणं घालतो की या सगळ्या भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर, सगळं काही यांच्या मनासारखं होऊ दे आणि यांच्या जीवनात आनंद फुलू दे, सौभाग्य, निश्चितपणाने आरोग्य चांगलं राहू दे. आलेल्या सर्व मल्लांचं पुन्हा एकदा स्वागत. ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.